नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी. 69,000 मिनिमम सॅलरी, 45,000 पेन्शनची मागणी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, 8व्या वेतन आयोगासमोर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतन पेन्शनशी संबंधित बऱ्याच मागण्या मांडण्यात आल्या आहेत. भारत पेन्शनशी समाजाने नुकत्याच झालेल्या दिल्लीतल्या बैठकीत आयोगाच्या सदस्यासमोर आपल्या मागणीचे सादरीकरण केले आहे. भारत पेन्शन समाजाच्या प्रतिनिधी मंडळाने चंद्रलोक भवन जनपथ इथल्या आयोगासमोर अनेक मुद्दे मांडले. BPS देशभरातले 10 लाख पेन्शनधारकांचे प्रतिनिधित्व करत असल्याने सांगण्यात आले आहे. बघा तर मंडळी, बेसिक सॅलरी आणि पेन्शन किती असावी या संदर्भात आपण सविस्तर बघूया. BPSने 5.2 वेटेल फॅमिली युनिटच्या आधारे बेसिक पेन्शन ठरवण्याची मागणी केली आहे. यामध्ये कर्मचारी, जोडीदार, मुलं आणि आश्रित पालकांचा विचार करण्याची सूचना आहे. तसेच बेसिक सॅलरी 69,000 रुपये आणि त्यासाठी 3.83 फिटमेंट फॅक्टर ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. बेसिक पेन्शन 45,000 रुपये असावी अशी ही मागणी आहे. रिटायरमेंटच्या वेळी मिळणाऱ्या शेवटच्या सॅलरीच्या 67% पेन्शन आणि कुटुंब रिटायरमेंटच्या बाबतीत 50% रक्कम ठरवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. बघा तर मंडळी, दर 3 महिन्यांनी DA/DR वाढ या संदर्भात आपण सविस्तर बघूया. महागाई भत्ता आणि महागाई राहत दर 3 महिन्यांनी बदलण्यात यावा अशी महत्त्वाची मागणी BPSने केली आहे. तसेच DR 25% जास्त असेल तर मूळ पेन्शनमध्ये समाविष्ट करण्याचा विचार करावा असंही सुचवण्यात आला आहे. याशिवाय पेन्शनमध्ये समानता, दर 5 वर्षांनी सॅलरी पेन्शनमध्ये बदल, HRA आणि LTC सुविधा, CCHS मध्ये सुधारणा आणि कॅशलेस उपचाराची सुविधा देण्याची मागणी करण्यात आली आहे. फिक्स्ड मेडिकल अलाउन्स 5,000 रुपये करण्याची मागणी आहे. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.